मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुम्ही तुमचे खूप सारे पैसे वाचू शकाल कार इन्शुरन्स मागे. बहुतेक साऱ्या लोकांचे प्रश्न असतात की आपण गाडीचा इन्शुरन्स कुठून घ्यावा, डीलरशिप मधून घ्यावा की बाहेरनं घ्यावा की ऑनलाईन घ्यावा, असे बरेचसे प्रश्न असतात. तेच सगळे प्रश्न मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवणार आहे. कुठून घेण्याचा काय फायदा आहे, कुठून घेण्याचं काय नुकसान आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. डीलरशिप मधनं जेव्हा आपण इन्शुरन्स घेतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती ते महागच असतात बाहेरच्यांपेक्षा. नवीन गाडी जर घेत असू तर ते बाहेरच्यापेक्षा 10-15 हजाराने तुम्हाला महाग मिळतील. तर अशा वेळेला जर जेव्हा आपण त्यांना विचारतो की बाबा बाहेर तर एवढी स्वस्त आहे आणि तुम्ही का आम्हाला महागात देते, तर त्यांचं एक कॉमन उत्तर असतं रिन्यूच्या वेळेला देखील किंवा नवीन घेताना देखील, सर आमच्याकडनं जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेता तर तुम्हाला क्लेम प्रोसेस जी आहे ती अगदी स्मूथ मिळते, तुम्हाला काही त्रास होत नाही, क्लेम जे आहे ते तुम्हाला पटकन मिळून जातं, असं बोलून जे आहे ते आपल्याकडनं 10-10, 15-15 हजार नवीन गाडीवरती, नवीन इन्शुरन्सवरती आणि जुन्या इन्शुरन्सवरती 1,500-2,000 हजार रुपये जे आहेत ते जास्त घेतात. तुम्ही बघाल तर कंपनी सेम आहे. इन्शुरन्स कंपनी इकडे देखील कोटक मिळते, फॉर एक्झाम्पल सांगतो, इथे देखील कोटकची मिळते, डीलरशिप मध्ये देखील कोटकची मिळते, बाहेर देखील कोटकची, डीलरशिप मध्ये देखील कोटकची, सेम सगळं. आयडीव्ही सेम, इकडे देखील सेम, सगळं सेम. झिरो डेप झालं, इंजिन प्रोटेक्ट झालं, रिटर्न टू इनवॉइस झालं, या सगळ्या गोष्टी सेम. पण इथे स्वस्त आहे आणि इथे महाग आहे. असं का? तर डीलरशिप वाले जे आहेत ते स्वतःची देखील चार्जेस त्याच्यामध्ये लावत असतात आणि ते तुम्हाला महागामध्ये विकत असतात. इकडे जे आहेत हे यांची चार्जेस कमी असतात आणि त्याच्यामुळे ती सेम इन्शुरन्स तुम्हाला कमी रुपयांमध्ये मिळते. तर मित्रांनो, अर्थात आपण बाहेरनं इन्शुरन्स घेतलेले आपल्याला जास्त फायद्याचं राहील. आणि क्लेम प्रोसेस ही तुम्ही बाहेरनं घ्या किंवा डीलरशिप मधनं घ्या, सगळीकडनं तुम्हाला सेमच आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. एक म्हणजे आयडीव्ही नीट ठेवायचा असतो, दरवर्षी आपल्याला डेप्रिशिएशन 10% होत असतं, ते परफेक्ट ठेवायचं असतं. दुसरी गोष्ट, झिरो डेप इन्शुरन्स, परत रिटर्न टू इनवॉइस, बाकी तुम्हाला इंजिन प्रोटेक्ट वगैरे का हवं आहे ते योग्य प्रकारे घ्यायचं असतं. आणि दुसरं म्हणजे कॅशलेस हवा. कॅशलेस म्हणजे काय असतं? कॅशलेस म्हणजे वर्कशॉपमध्ये जे आहे ते रिपेअर करा, तिकडे जे आहे ती कॅशलेस म्हणजे डायरेक्ट तिकडे आपली इन्शुरन्स कंपनी जी आहे ती पैसे देईल. आणि विदाऊट कॅशलेस जर असेल तर अशाला पहिला आपल्याला द्यावे लागतात, मग इन्शुरन्स कंपनी आपल्याला देते. त्यामुळे कॅशलेस असायला हवं. अशी गोष्ट, ह्या गोष्टी जर पाहाल तिकडे आपला गॅरेज आहे का जिथे मी घेऊन जातो ते असेल तर मग काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामात बाहेर न जायचे इन्शुरन्स घेऊ शकता. तुमचे बरेचसे रुपये तुम्ही वाचू शकता. तुम्हाला ते तर माहिती आहे की गरजेचंच नाही की बाबा हे आपण यूज करणारच आहोत इन्शुरन्स, हे ऍज अ सेफ्टी म्हणून आपण घेऊन ठेवतो. अशा वेळेला क्लेम जे आहे ते बाहेरून देखील मिळतं. थोडं 19-20 होतं, परंतु जे तो क्लेम बाहेरून देखील मिळतो. चांगल्या ट्रस्टेड इन्शुरन्स वाल्याकडनं घेतलं तर तुम्हाला काही एक प्रॉब्लेम होणार नाही. सगळी प्रोसेस जी आहे ती सेमच असते. प्रोसेस सेम असते. तुमचा कोणी ओळखीचा असेल त्याच्याकडनं काढून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर माझी मदत हवी असेल इन्शुरन्स काढण्यासाठी, माझे बरेचसे लोक ओळखीचे आहेत, तुम्हाला तुमच्या डीलरशिप पेक्षा जे आहे ते बऱ्याच कमी किमतीमध्ये मी बाहेरनं देखील तुम्हाला काढून देऊ शकतो. तुम्हाला जर हवं असेल, हेल्प हवी असेल, इन्शुरन्स काढायचा असेल तर हा जो नंबर आहे त्यावरती मला व्हॉट्सअप करू शकता. आरामात क्लेम येऊन जाईल. मी देखील तिकडनंच इन्शुरन्स काढतो आणि क्लेमला वगैरे काही एक प्रॉब्लेम येत नाही. सगळं जे ते आपले सर्व्हिस स्टेशन वालेच पाहतात, त्यांचं फक्त ते बोलणं असतं. तुम्ही सर्व्हिस स्टेशनमध्ये गाडी घेऊन गेलात, त्यांना देखील काम हवं आहे, त्यांना देखील ते रिपेअर वर्क हवं आहे. जेव्हा आपण इन्शुरन्स क्लेम करतो तेव्हा ते सगळ्या गोष्टीची दुप्पट किंमत लावतात, जे नाही पाहिजे ते देखील लावतात. तर अशा वेळेला त्यांची ती कमाईचा मार्ग आहे. तर अशा वेळेला ते इन्शुरन्स क्लेम कशाला रिजेक्ट करणार आहेत? ते करणार म्हणजे करणार. सर्व्हिस स्टेशनवाला देखील ती क्लेम जी ती प्रोसेस करून देणार म्हणजे देणार नाही. त्यांना माहिती आहे की इथे नाही दिला तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ. परंतु जर तुम्हाला वाटतंय की बाबा नाही, माझ्या इथे नाही होत, बाहेरनं जे आहे ते काढल्यानंतर जो आहे तो प्रॉब्लेम होतो, मला एक्सपिरियन्स जो आहे तो वाईट आलेला आहे, किंवा तुम्हाला वाटते की बाबा नाही मला डीलरशिप मधूनच काढायचं आहे, तर एक ट्रिक सांगतो, ती तुम्ही नेहमी यूज करा. नेहमी जे आहे ते पहिलं डीलरशिप वाल्याकडनं कोटेशन घ्या, त्याची आयडीव्ही पहा, त्यांनी काय काय टाकलेलं आहे ते पहा, त्याचे ॲडॉन्स पहा, काय काय सेम गोष्टी जे ते एखादा बाहेरनं जेव्हा फोन आला किंवा ऑनलाईन पाहिलं तिकडे आपल्याला सेम फील करायचं आहे आणि तिकडे बघायचं आहे प्राइस डिफरन्स किती येतो आहे रिन्यू करत असताना किंवा नवीन गाडी घेत असताना. मग जेव्हा बाहेरनं आपल्याला अमाऊंट मिळते तेव्हा ही अमाऊंट आपल्याला डीलरशिप वाल्यांना जी आहे ती मॅच करायला सांगायची आहे की बाबा मला बाहेरनं एवढ्याला मिळते आहे तर तू देखील मला एवढ्यालाच दे, मी कशाला एवढे एक्स्ट्रा पैसे खर्च करू. 500 रुपयाचा वर खाली फरक असेल तर चालेल, की तुम्ही मग डीलरशिप मधनच काढा, काही गरज नाही मग बाहेरनं काढण्याची. परंतु जर 1000, 1500, 2000 फरक असेल तर तुम्ही बाहेरनं गेलेलंच बरं राहील. परंतु जर 500चा फरक असेल की बाबा तो बोलतोय नाही सर 500 रुपये जास्त होतील, तर अशा वेळेला ठीक आहे, तुम्ही 500 रुपये नवीन गाडीवरती तरी, निदान तुमची गाडी 5 वर्ष किंवा वॉरंटीमध्ये जरी असेपर्यंत तरी तुम्ही मग डीलरशिप मधनच काढा. 500 रुपयाचा फरक असेल तर
मग तो जो आहे तो तुम्ही जेव्हा त्याला आपण दाखवतो की बाई ही बाहेरनं काढली जी आहे ती स्वस्त, मग अशा वेळेला त्याच्यावरती देखील प्रेशर येतो आणि तो देखील आपल्याला स्वस्तामध्ये जो आहे तो इन्शुरन्स देतो आणि सगळे ॲडव्हान्स वगैरे जे आहेत ते देतो. तर असं कराल तर तुम्हाला नक्कीच स्वस्तामध्ये जे आहे ते इन्शुरन्स जे आहे ते मिळून येईल. किंवा कधी कधी बहुतेक सारे टाटा शोरूमवाले जे आहेत ते आपल्याला प्राइस मॅच जर नाही झाली, समजा की मला माझ्यासोबत बरंचदा होतं की 200-300चा फरक येतो, तर अशा वेळेला मी सांगतो की मला एक्स्ट्रा काहीतरी देतात. अशा वेळेला ते लोक काहीतरी एक्स्ट्रा ॲसेसरी आपल्याला देतात, क्लिनिंग शॅम्पू वगैरे देतात. जे काही मिळतं ते घेऊन टाकायचं, सरळ कंपॅरिझन करायचं, त्यांना सांगायचं मला बाहेर नाही एवढ्याला मिळतंय, त्यांना तुम्ही काय मला एक्स्ट्रा द्याल मग मी तुमच्याकडनं काढतो असं सांगायचं. मग ते तुम्हाला काहीतरी ऑफर करतील. मला एकदा वॅक्सिंग ऑफर केलेली की या वॅक्सिंग करा, गाडीची वॅक्स करा, त्याच्यावरती पॉलिशिंग करा, तुम्हाला फ्रीमध्ये देतो. बाहेर जर असं नुसतं बाहेर करायला गेलो तरी त्याला 600-700 रुपये खर्च येतो, तर तेच आपल्याला फ्रीमध्ये तिकडे मिळून जातं. तर असं काही आपल्याला करायचं आहे. तुम्ही बाहेरनं देखील आरामात इन्शुरन्स घेऊ शकता. काही मोठं कम्प्युटर सायन्स नाही आहे, बाहेरनं घेऊन तुम्ही बरेचसे पैसे देखील वाचवू शकता. परंतु तुमचं नाही ट्रस्ट आहे बाहेरच्या गोष्टीवरती, प्रोसेस तर सगळी सेम असते, परंतु जर तुमचा ट्रस्ट नाही आहे तर असं करून पहा की मॅच करून देतोय का पहा. नसेल देत, 1000 रुपयाचा फरक आहे तर बाहेरनच घ्या. सगळी प्रोसेस जी आहे ती सेम असते. माझी मदत हवी असेल या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मी नक्कीच मदत करीन चांगला इन्शुरन्स काढून देण्यासाठी आणि कमी व्हॅल्यूचा सेम गोष्टी परंतु प्रीमियम कमीमध्ये काढून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.